आज आहे अमावस्या 24 जुलै. तर दरवर्षीप्रमाणे आषाढी अमावस्या आणि गुरुपुष्पामृत एकाच दिवशी आले आहे. तर दिव्यांची पूजा करतो आपण. दिवे प्रथम स्वच्छ धुवून घासून पुसून घ्या स्वच्छ, आणि नंतर ते पाटावर ठेवा. कोणी कोणी काय करतं, दिवे पेटवून सगळे पूजा करतं, पण कोणी कोणी त्याला आराम देऊन पूजा करतात. मग आणि कोणी कोणी काय करतं, दिव्याने कणकेची दिवे वगैरे करून मुलांना हे करतात, औक्षण करतात. तर खूप छान योग आलेला आहे आपल्याला. दिवा हा अंधाराकडून उजेडाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. तर अशा पद्धतीने आपण दरवर्षीप्रमाणे 24 जुलै गुरुवारी दीपपूजा अमावस्या आलेली आहे आणि त्याच्यासोबत गुरुपुष्पामृतसुद्धा आलेलं आहे. खूप सुंदर योग आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण दिव्यांची पूजा वगैरे करतो, नैवेद्य वगैरे दाखवतो. कोणी कोणी संध्याकाळी करतं, कोणी सकाळी करतं, पण दुपारी ही पूजा करत नसतात. एकतरी लवकर करायची सकाळी, नाही तर संध्याकाळी दिवस मावळताना करतात. तर प्रत्येकाकडे वेगळी वेगळी पूजा करण्याची पद्धत असते. दीपपूजा पण काही ठिकाणी या पूजेला खूप महत्त्व दिले जाते. काही ठिकाणी दिवे लावण्याची पद्धत असते, पण काही ठिकाणी दिवे लावण्याची पद्धत नसते. दही भाताचा नैवेद्य पण दाखवतात. कोणी कोणी पुरणाचा स्वयंपाक पण करतात, कोणी कोणी गोड नैवेद्य पण करतात. तर सर्व दिवे पेटवून, फुलं वगैरे वाहून, अक्षदा वाहून, अशा प्रकारे रांगोळी वगैरे सर्व घालून अशा प्रकारे छान पूजा केली जाते. घरामध्ये आनंदमय वातावरण असतं. दिव्यांची पूजा जेव्हा आपण दरवर्षी करतो, तर दिव्यांना आपण दिव्यांचे आभार मानतो की तुम्ही असेच वर्षानुवर्ष दिव्यांचे जे तेज असतं त्याप्रमाणे आम्हालाही असंच तेजस्वी ठेवा, ही प्रार्थना करतो.